आणि सर्वसामान्य मालमत्ताधारकांना एक मोठा दिलासा मिळालाय। कडाडून झालेल्या विरोधानंतर सरकारने एक पाऊल मागे घेतलंय। घर, जमीन, मालमत्ता विकल्यावर जुन्या किंवा नव्या पद्धतीने LTCG भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे। लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मध्ये ओल्ड किंवा न्यू रेजिम असे दोन पर्याय दिले गेलेत। रिअल एस्टेट मालमत्तेवरील भांडवली लाभ कराच्या संदर्भात करदात्यांना 20% ते 12.5% कर दर निवडण्याचा पर्याय देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रस्ताव मंगळवारी सरकारने सादर केला। गुंतवणूक तज्ञ संजीव गोखले सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी कसा आणि किती लाभदायक ठरेल? निश्चितच हा लाभदायक आहे, कारण बजेट नंतर त्याचा इतका नाराजी पत्क झालेली की सरळ 20% जरी 12.5% रेट कमी झालेला होता तरी इंडेक्सेशन म्हणजे महागाईचा जो फायदा मिळत होता, महागाईच्या वाढण्यामुळे कमी टॅक्स होण्याचा जो फायदा मिळत होता तो पूर्णपणे काढून टाकला होता। आणि अचानक म्हणजे 23 जुलै ला जो बजेट आलं त्या कधीही आधी तुम्ही प्रॉपर्टी घेतली असेल आणि आता विकली असेल तर तुम्हाला तो फायदा मिळणार नाही अशी अचानक घोषणा झाल्यामुळे सगळेच जण थोडे नाराज झालेले। आता ह्या बदलामुळे 23 जुलैच्या आधी ज्यांनी कधीही घर घेतलेले आहे आणि आता त्याची विक्री करतोय अशाला दोन्ही पर्याय उपलब्ध असतील। 12.5% टॅक्स भरा पण इंडेक्सेशनचा फायदा घेऊ नका, किंवा 20% टॅक्स भरा पण इंडेक्सेशनचा फायदा घ्या। आम्ही बरेच वेगवेगळ्या लोकांसाठी कॅल्क्युलेशन करून बघितली। काही ठिकाणी नवीन पद्धतीमुळे कर कमी होतोय, तर काही ठिकाणी जिथे घर आता गेल्या 5-10 वर्षात घेतली गेलीत तिथे नवीन पद्धतीने कर जास्त लागत होता। आता पर्याय मिळाल्यामुळे जिथे कर जास्त लागतोय तिथे जुना पर्याय स्वीकारायचा आणि जिथे कर कमी लागतोय तिथे नवीन पर्याय स्वीकारायचा। हा फार मोठा बदल आताच्या अर्थसंकल्पातल्या अमेंडमेंटमुळे झालेला आहे। त्यामुळे निश्चितच सर्वसाधारण घर घेणाऱ्या विकणाऱ्या सर्वसाधारण करदात्याला खूप मोठा फायदा आहे। सर आभार आपले, आपण या विषयावर मार्गदर्शन केलं त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।